गाई आली आता तर दिवस परत गाईला आता चालवलं बांधायचं. आता गाई दूध देतात. बघा आता किती गवत आहे. उडी चालू लागत गाई बघा किती गवत आहे, किती निसर्गरम्य वातावरण आहे. उडीला आता चालू लागली. गाई बघा आता किती गवत आहे. भरपूर गवत विविध चारा खाऊन ते बघा आता तिथं वासरू पाजवत आहेत गाई. तिकडे काही सांगत आहे पाकळचा किलबिलाट आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. असं असतं शेतकरी जीवन. शेतकरी कृषी जीवनगाडा. शेतकऱ्या जीवन सकाळी गाई सोडायच्या, संध्याकाळपर्यंत चारायच्या, संध्याकाळी बांधून दूध वगैरे काढायचं. तिथं 2 गाई वासरं पाजवत आहेत. बघा ते वासरं पाजवत आहेत 2 गाई तिकडं. आता इकडं काही गाई गेलेले आहेत. बघा आता चारा आहे. भरपूर चारा झालेला आहे. तर असं मोकाट पद्धतीनं आम्ही गाय पालन करतो. यामुळं गाई निरोगी राहतात, दूध प्रचंड प्रमाणात देतात. खर्च कशावर, औषधावर, चाऱ्यावर, पाण्यावर याच्यावर खर्चाची गरज नाही. एकदम शून्य खर्च आणि भरपूर उत्पादन. बघा आता एवढं बरड आहे की चारा आहे. गाईला कितीही चारा, कितीही खाऊ दे. विविध प्रकारचं गवत, अनेक प्रकारचं गवत. त्यातून आम्हाला लाखो रुपये फायदा झाला. गोरे विकून, बैल विकून फायदा झालेला आहे आणि फायदा होतच राहील. हे पाखरं कशी उडत आहेत आकाशात. किती रम्य वातावरण आहे. आता गाई बांधायचं. गाई बांधून झालं लगेच गाईली वासरं सोडून दूध काढायचं. हे आता आमचं शेत आहे बघा, दाखवत आहे. निसर्गरम्य वातावरण, कुठलंच टेन्शन नाही. गाई चारायचं, दिवसभर काम करायचं, दूध काढायचं, निरोगी राहायचं. असं निसर्ग सानिध्यात राहिलं, ह्याच्यात राहिलं तर निरोगी वातावरण, खाऊन पिऊन आराम. शेतकऱ्याला आहे संकट, निसर्ग साथ देत नाही. अतिवृष्टी, दुष्काळ, ओला दुष्काळ, त्याच्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. पण शेतकऱ्याला जर निसर्गानं शेतीनं साथ दिली तर शेतकरी हा खूप लवकर चांगला होऊ शकतो, स्टँड होऊ शकतो. पण शेतकऱ्याला हे संकट, निसर्गरम्य संकटच हे होत आहेत. बघा आता हे चरत आहे. मोकळं वातावरण आहे. आकाशामध्ये काही पाऊस येण्याची शक्यता नाही. आज सकाळपर्यंत पाऊस होता. आता पाऊस बंद होईल अशी अपेक्षा आहे. जर बंद झाला, थंडी सुटली तर तुरी येतील, नाही तर मग अनेक संकट आला. जसं सोयाबीन, उडीद, मूग गेलं तसं तुरी पण जातील. हातबल झालेला आहे शेतकरी. दिवाळी यावर्षी शेतकऱ्याची खूप कष्टात गेलेली आहे, संकटात गेलेली आहे, नैसर्गिक आपत्तीमध्ये गेलेली आहे. सरकारनं थोडी फारशी मदत केलं, पण त्या मदतीने काही नाही. सरकारनं ताबडतोब कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्याला कर्जमाफी करावी आणि पुन्हा कर्ज उभारून द्यावं. तर शेतकरी हा उभा टाकू शकतो, स्टँड होऊ शकतो. नाहीतर मग शेतकऱ्याचं हे 5वीलाच पुंजलेलं आहे. सतत संकट, निसर्ग आपत्ती आणि या संकटामुळे शेतकरी डगमगून शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वरचेवर होत आहे. मी नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे. त्याच्यामुळं कर्जमाफी हा आम्हाला अत्यंत गरजेची आणि कर्जमाफी झालीच पाहिजे. कर्जमाफीशिवाय आम्ही उभारू शकत नाही. पुन्हा आम्हाला कर्जमुक्त होऊन पुन्हा आम्हाला आणखी कर्ज मिळालेलं पाहिजे. कर्ज मिळाल्याशिवाय आम्ही आता पूर्वीचं कर्ज फेडून पुन्हा आम्ही उभा टाकून शेतीचे काम. आता रब्बीला शेतकऱ्यांना 10,000 रुपये देतो म्हणलं सरकार, कधी देणार? आता रब्बीचा मोसम चालू आहे, रब्बीच चालू आहे. तात्काळ शेतकऱ्याला द्यायला पाहिजे सरकारनं, तर शेतकरी उभा टाकू शकेल. आणि शेतकरी हा सतत आशावर जगणारा आहे आणि कुठल्याही संकटाला घाबरणारा नाही. पण हात चाललेलं गेल्याच्यामुळं हातात येणारे 2 रुपये वर्षातून एकदा येतात. ती बी 2 रुपये गेल्यावर हातबल होण्याशिवाय पर्याय नाही. तर ही शेतकऱ्याची जीवनगाथा आहे. मी स्वतः शेतकरी आहे. आमचे अनुभव शेअर करतो. रात्रंदिवस, दिवसाचा रात्रचा दिवस करून रात्रंदिवस इचू काड्या, गवत काटे, कुठे उन्हात तानात आणि पायाने कसं बी हिंडून जरी शेतकऱ्याला जर जगण्यासाठी समाधानाने उभारी मिळत नाही, 2 रुपये तो कमवू शकत नाही, आलेल्या हातचं वाहून जातं, डोळ्यानं बघावं लागतं. तर ही शेतकऱ्याची खूप दयनीय स्थिती आहे. सरकारनं खूप लक्ष द्यायला पाहिजे. सरकारचे धोरणच ही शेतकऱ्याला आत्तापर्यंत कर्जबाजारी बनवू शकलेले आहेत. शेतकरी हा कुणावर अवलंबून राहणारा प्राणी नाही. धाडसी आहे, हिमती आहे, कष्टी आहे, घाम गाळून स्वतः जगणारा प्राणी आहे. पण काय करणार? शेतकऱ्याला जर निसर्ग साथ देत नाही, बाजार मालाला भाव नाही. सोयाबीनचा काय भाव? 10 वर्षाखाली काय होता कापसाला, सोयाबीनला, तेच आज आहे. कर्मचाऱ्याच्या पगारी 100 पटीनं वाढल्या. सोन्याचे भाव 1000 पटीनं वाढले. कंपनीच्या वस्तूचे भाव वाढतच गेले, कधी कमी झाले नाही.
तर शेतकऱ्यानं कसं जगावं. शेतकऱ्यासाठी खूप संकट आहे. तर सरकार मायबापानं शेतकऱ्याला आधार द्यावा, शेतकऱ्याची हीच अपेक्षा असते.